समजा एका कुटुंबात पिढ्याने चालत आलेली खूप मोठी जमीन आहे. अनेक पिढ्यांनी तिथे घाम गाळलाय आणि आज कुटुंबाचा जो प्रमुख आहे, ज्याच्या हातात सगळा कारभार आहे, तो अचानक ठरवतो की ती संपूर्ण जमीन फक्त आणि फक्त त्याच्या एकाच आवडत्या व्यक्तीच्या नावावर करून द्यायची. म्हणजे एखाद्या लाडक्या पुतण्याच्या किंवा मुलाच्या नावावर. अगदी तेच. आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडायचं. आता एखाद्याला नक्कीच प्रश्न पडेल की हे असं कायद्याने शक्य आहे का? कारण अनेकदा अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि सामान्य माणसाला वाटतं की जो कुटुंबाचा कर्ता आहे त्याच्या हातात सगळं काही आहे, तो वाटेल तसा निर्णय घेऊ शकतो. आणि आज आपण या कर्ता पद्धतीच्या आणि मालमत्तेच्या कायद्यांच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण कौटुंबिक संपत्ती, ज्याला आपण जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणतो, त्यातील कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे अधिकार आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा एका अर्थाने धक्कादायक अशा न्यायालयीन निर्णयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. अच्छा. हो, यातून आपल्याला समजेल की वास्तवातली जुने समज आणि प्रत्यक्ष कायदा यात किती मोठी तफावत आहे. ठीक आहे, आपण हे थोडं समजून घेऊया. कारण अनेकांच्या मनात हा संभ्रम असतो की घरातले दादा, परदादा, ताऊजी किंवा कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जर सगळी संपत्ती सांभाळत असेल तर त्या जमिनीची खरी मालकी नेमकी कोणाची असते? रास्त प्रश्न आहे. कारण बाहेरून बघायला गेलं तर गावाकडे किंवा शहरातही सगळा कारभार एकाच माणसाच्या हातात असतो. बँकेची कामे असोत, कर्जाचे व्यवहार असोत किंवा शेतीचे निर्णय एकच व्यक्ती सर्व ठरवत असते. त्यामुळे सर्वसामान्यांना वाटतं की तोच मालक आहे. हा खूपच महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. आता बघा, आपण थेट मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाकडे किंवा कायद्याच्या कलमांकडे जाण्याआधी संपत्तीचे मूळ प्रकार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. कारण इथूनच सगळ्या वादाची ठिणगी पडते. तांत्रिक शब्द टाळून अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कायद्यानुसार संपत्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला आणि सर्वात मोठा प्रकार म्हणजे पैतृक संपत्ती किंवा अॅन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. म्हणजे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे ती. अगदी बरोबर. ही अशी जमीन असते जी आजोबांच्याही आधीची, म्हणजेच कमीत कमी परदादाच्या काळापासून कुटुंबात चालत आलेली असते. आणि इथे सर्वात मोठा नियम असा आहे की हिंदू वारसा कायदा कलम 6 नुसार कुटुंबात जन्म घेताच त्या व्यक्तीचा या संपत्तीवर हक्क निर्माण होतो. बापरे. म्हणजे तिथे कोणतंही वय गाठण्याची किंवा वाट पाहण्याची गरजच नाही. अजिबात नाही. घरात एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला की तो हिस्सा पक्का झाला. होय, जन्म झाला की हक्क सुरू झाला, असं कायद्याचं अतिशय स्पष्ट मत आहे. आता दुसरा प्रकार बघूया, ज्यांना आपण स्वअर्जित संपत्ती किंवा सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणतो. स्वतःच्या कमाईची. हो, ही अशी संपत्ती असते जी एखाद्याने स्वतःच्या घामाच्या पैशाने स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेली असते. समजा एखाद्या व्यक्तीच्या वडिलांनी स्वकष्टाने एखादी जमीन घेतली असेल तर जोपर्यंत वडील हयात आहेत तोपर्यंत कोणत्याही वारसदाराला त्यावर हक्क सांगता येत नाही. पण म्हणजे जर वडिलांचे निधन झाले आणि त्यांनी मागे कोणतीही वसियत किंवा मृत्यूपत्र ठेवले नसेल तर हिंदू वारसा कायदा कलम 8 नुसार त्यांच्या वारसदारांना तो हक्क समान प्रमाणात मिळतो. म्हणजे जर माझ्या आजोबांनी स्वतःच्या पैशाने घर घेतले असेल आणि ते माझ्या वडिलांकडे आले तर नातू म्हणून माझा त्यावर आपोआप हक्क सांगता येत नाही. नाही सांगता येत. हे तर एखाद्या VIP क्लब सारखं आहे जिथे फक्त थेट वारसदारालाच पहिली एंट्री मिळते. हे उदाहरण अगदीच समर्पक आहे. स्वअर्जित संपत्तीत जोपर्यंत मूळ मालक हयात आहे तोपर्यंत तो त्याचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतो. तो ती संपत्ती विकू शकतो, दान करू शकतो किंवा त्याला वाटेल त्या एका व्यक्तीला देऊ शकतो. आणि तिसरा प्रकार कोणता? या व्यतिरिक्त तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी, म्हणजेच कुटुंबाची सामायिक जमीन. ही अशी संपत्ती असते जिचा सर्वजण मिळून एकत्र वापर करतात आणि अजून तिचं अधिकृत कागदोपत्री वाटप झालेलं नसतं. आता इथे एखाद्याला नक्कीच प्रश्न पडेल की हे जे 3 प्रकार आहेत, विशेषतः पैतृक आणि सामायिक संपत्ती, यावर नियंत्रण ठेवणारी एक प्रमुख व्यक्ती असते जिला आपण मगाशी कर्ता असं म्हटलो. हा कर्ता नेमका असतो तरी कोण आणि त्याचे अधिकार काय असतात? इथे खरी रंजक गोष्ट अशी आहे की कायद्याच्या परिभाषेत कुटुंबाचा जो सर्वात ज्येष्ठ आणि मुख्य सदस्य असतो त्याला कर्ता असं म्हटलं जातं. ही संकल्पना हिंदू अविभक्त कुटुंबाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक भाग आहे. आता या कर्त्याला कायद्याने काही विशेष अधिकार दिले आहेत. कारण कुटुंब चालवायचं म्हटलं तर निर्णय घेणारी एक व्यक्ती असावी लागते.
रोजच्या रोज प्रत्येक लहान सहान निर्णयासाठी सर्वांच्या सह्या घेणं शक्य नसतं. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतंय. जर एखादी व्यक्ती कुटुंबात सर्वात मोठी आहे, तीच गावी राहून शेतीत राबतीये, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतीये, तर मग त्या कर्त्याला वाटेल तसा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार का नसावा? म्हणजे तुम्हाला म्हणायचे की त्याने स्वतःच्या मर्जीने संपत्ती वाटावी? हो, म्हणजे समजा तो माणूस आयुष्यभर त्या मातीत राबला, चिखलात काम केलं आणि बाकीचे शहरात जाऊन स्थायिक झाले, तर मग त्या कर्त्याला तो अधिकार का नसावा की त्याने ती जमीन त्या मुलालाच द्यावी ज्याने त्याला मदत केली? पण कायद्याचं तर्कशास्त्र यापेक्षा खूप वेगळं आणि सखोल आहे. कायदा स्वेट इक्विटी किंवा कोणी किती घाम गाळला यापेक्षा जन्मसिद्ध अधिकाराला जास्त महत्त्व देतो, विशेषतः पैतृक संपत्तीच्या बाबतीत. अच्छा. कर्त्याला मनमानी करण्याचा अधिकार नाही, पण हो, काही व्यावहारिक आणि महत्त्वाचे अधिकार नक्कीच आहेत. आता बघा, समजा कुटुंबावर अचानक एखादं मोठं कर्ज आलं, किंवा मोठी वैद्यकीय अडचण उभी राहिली, किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी एखादी जुनी पडकी इमारत विकून दुसरीकडे सुरक्षित जागा घ्यायची असेल, तर तो निर्णय घेऊ शकतो. होय, अशा कायदेशीर गरजेच्या वेळी कुटुंबाचा कर्ता इतर सदस्यांची परवानगी न घेता सामायिक जमीन विकू शकतो. तसंच मंदिर किंवा मशिदीसाठी धर्मादाय हेतूने संपत्तीचा अतिशय छोटा हिस्सा दान करण्याचा अधिकारही त्याला असतो. अच्छा, म्हणजे कायदेशीर गरज असेल तरच तो जमीन विकू शकतो. पण ह्याचा नेमका अर्थ काय? या अधिकारांचा वापर करून तो कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला जाणीवपूर्वक बाजूला काढू शकतो का? कसा काढणार? कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुटुंबात कुणीतरी एक अतिशय लाडकं असतं, मग करता कायदेशीर गरजेचं कारण पुढे करून सगळं त्याच्याच नावावर करू शकतो का? इथेच तर सगळी गोम आहे आणि कायद्याने इथे खूप स्पष्ट रेषा ओढली आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका उदाहरणाचा विचार करावा लागेल. वैद्यकीय उपचारांसाठी किंवा कर्जासाठी जमीन विकणे म्हणजे काय? तर तुम्ही जमिनीचं रूपांतर दुसऱ्या एका संपत्तीत, म्हणजेच पैशात किंवा आरोग्यात करत आहात, जे संपूर्ण कुटुंबाच्या फायद्यासाठी आहे. बरोबर. पण जेव्हा करता तीच जमीन गिफ्ट म्हणून देतो, तेव्हा तो सामायिक संपत्तीतून एक मोठा हिस्सा कायमचा वजा करत असतो आणि बदल्यात कुटुंबाला काहीच मिळत नसतं. हे अगदी एखाद्या जॉईंट बँक अकाउंटच्या मॅनेजरने त्यातील पैसे स्वतःच्या मित्राला देण्यासारखं आहे. म्हणजे थेट इतरांचा हक्क हिरावून घेणं. अगदी तेच. ते इतर खातेदारांचे पैसे चोरण्यासारखंच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका जुन्या निकालात हे अतिशय स्पष्ट केले आहे की कर्ता केवळ प्रेमापोटी, भावनेच्या भरात किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कुटुंबाच्या सामायिक संपत्तीचा मोठा हिस्सा एखाद्या ठराविक वारसदाराला गिफ्ट म्हणून देऊ शकत नाही. हे ऐकून कदाचित अनेकांना धक्का बसेल, कारण वास्तवात आपण पाहतो की अशी कितीतरी प्रकरणे आपल्या आजूबाजूला वर्षानुवर्षे चालत असतात. जेव्हा एखाद्या कुटुंबातील एकाच भावाला किंवा बहिणीला सगळी जमीन मिळते आणि दुसऱ्याला काहीच मिळत नाही, तेव्हा त्या कुटुंबाचं काय होतं याचा विचारही करवत नाही. अशावेळी 7/12वरून नाव उडवण्याचा किंवा मुद्दाम नाव न लावण्याच्या घटना आपण वारंवार पाहतो. हो ना? आपल्या महसूलशाहीच्या विश्लेषणात आपण नेहमी पाहतो की जमिनीचे वाद कसे माणसांना दुरावतात आणि यातून निर्माण होणारी दरी कधीच भरून निघत नाही. संपत्तीपेक्षा तो एक भावनिक आघात जास्त असतो की माझ्याच माणसांनी मला फसवले. अगदी खरं आहे. 7/12 हा फक्त महसूल विभागाचा एक कागदाचा तुकडा नसतो, तर त्यामागे पिढ्यानपिढ्या जोडलेल्या भावना, माणसांचं अस्तित्व आणि कुटुंबाची ओळख असते. जेव्हा तिथे बेईमानी होते तेव्हा फक्त संपत्ती जात नाही, तर नाती कायमची संपतात. आणि म्हणूनच या भावनिक आणि कायदेशीर गुंतागुंतीला उत्तर देणारा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल नुकताच आलाय, ज्याने हे चित्र खूप स्पष्ट केलं आहे. हा कोणता निकाल आहे आणि यात नेमकं काय घडलं होतं? हा मद्रास उच्च न्यायालयाचा एक खूप मोठा आणि ऐतिहासिक निकाल आहे. या केसचं नाव आहे मुरुगनाचारी विरुद्ध चिन्नमल आणि इतर, आणि या निकालाची तारीख आहे 12 फेब्रुवारी 2026. 2026 म्हणजे हा तर अगदीच अलीकडचा निकाल आहे. या प्रकरणात नेमकं काय झालं होतं? या केसची पार्श्वभूमी अगदी आपण मगाशी चर्चा केलेल्या उदाहरणासारखीच आहे. कुटुंबात एक कर्ता होता, ज्याला वाटत होतं की तो कुटुंबाचा प्रमुख आहे, म्हणजे तोच मालक आहे. त्याने कुटुंबाची सामायिक आणि पैतृक संपत्ती स्वतःच्या मर्जीने एका ठराविक वारसदाराला गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्राद्वारे देऊन टाकली. आणि बाकीच्यांना काहीच नाही? काहीच नाही. बाकीच्या वारसदारांना वाऱ्यावर सोडलं. साहजिकच ज्यांना संपत्तीतून बेदखल केलं होतं त्यांनी कोर्टात धाव घेतली. प्रकरण वाढत उच्च न्यायालयापर्यंत गेलं
आणि हा निकाल म्हणजे कायदेशीर वर्तुळातील एक प्रकारचा भूकंपच ठरला. काय म्हटलं न्यायालयाने? या निकालाने हे अगदी स्पष्ट केलं आहे की कुटुंबाच्या कर्त्याला आपली मनमानी करून कोणत्याही एका वारसदाराला संपत्तीचा कोणताही हिस्सा गिफ्ट किंवा बक्षीसपत्र करण्याचा एकतर्फी अधिकार अजिबात नाही. आता बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेकदा कर्ता असा दावा करतो की मी कुटुंबाचा प्रमुख आहे, मीच सगळ्यांना वाढवलंय, मग मला हवं त्याला मी जमीन देईन. हे ऐकायला खूप नेहमीचं वाटतं. हो, पण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की कर्ता केवळ धर्मादाय कामासाठी अतिशय छोटा हिस्सा दान करू शकतो, पण कुटुंबातल्याच एखाद्या सदस्याला झुकतं माप देण्यासाठी तो अशी भेट देऊ शकत नाही. ते बक्षीसपत्र पूर्णपणे बेकायदेशीर आणि रद्दबातल ठरतं. म्हणजे केवळ एका व्यक्तीवर जास्त प्रेम आहे किंवा कोणीतरी जास्त सेवा केली आहे म्हणून इतरांचा जन्मसिद्ध हक्क मारता येणार नाही असं अगदी स्पष्टच झालंय. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक आणि दिलासादायक होतो. नक्कीच. कारण आत्तापर्यंत ज्यांना वाटत होतं की कर्त्याच्या शब्दाबाहेर जाता येणार नाही किंवा त्याने दिलेला निर्णय हा अंतिम आहे, त्यांच्यासाठी हा मोठा आधार आहे. पण मग समजा एखाद्या सामान्य माणसाच्या लक्षात आलं की त्याचे काका किंवा वडील अशी बेकायदेशीर हालचाल करत आहेत किंवा कुणाला तरी संपत्तीतून जाणीवपूर्वक बेदखल केलं जात आहे, तर अशा वेळी सुरुवात कुठून करावी? त्यांनी कोणती पावले उचलावीत? तर त्यांनी काही ठराविक गोष्टींची खातरजमा केली पाहिजे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्या. संपत्तीचा प्रकार समजून घ्यायचा. अगदी बरोबर. एखाद्याची संपत्ती पैतृक आहे की स्वअर्जित हे आधी स्पष्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं तसं हिंदू वारसा कायदा कलम 6 आणि 8 नुसार दोघांचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. जमीन आजोबांची आहे की वडिलांनी स्वतः घेतली आहे हे पाहणं मस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पडताळणी करा. केवळ घरातल्या लोकांच्या ऐकीव माहितीवर अवलंबून राहू नका. स्वतः महसूल दप्तरी किंवा तहसील कार्यालयात जाऊन 7/12 आणि इतर फेरफार नोंदी तपासा. कारण अनेकदा लपवाछपवी होते. बरोबर. अनेकदा असं होतं की कागदावर वेगळंच काहीतरी चाललेलं असतं आणि प्रत्यक्षात लोकांना वेगळंच सांगितलं जातं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कायदेशीर मदत घ्या. लगेच वकिलाकडे जायचं? हो. जर पडताळणीत असं आढळलं की कुटुंबाच्या कर्त्याने तुमच्या हक्काच्या जमिनीचे कोणतेही बेकायदेशीर गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र केले आहे, तर शांत बसू नका. योग्य वकिलाचा सल्ला घ्या आणि लगेचच न्यायालयाची मदत घ्या. कारण हा मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निकाल अशा प्रकरणांमध्ये खूप मोठा आधार देतात. म्हणजे माहितीचा एक सशक्त स्रोत हातात असणं किती महत्त्वाचं आहे हे यावरून दिसतं. कारण माहिती असेल तरच माणूस आपला हक्क मागू शकतो. अज्ञानात राहिला तर कोणी फसवून जाईल. होय. आणि याच न्यायाने कर्ता या संकल्पनेचा आपण आज जो सखोल अभ्यास केला त्यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की कायद्याने कुटुंबाच्या प्रमुखाला एक मोठी जबाबदारी दिली आहे, पण ती जबाबदारी पार पाडताना हुकुमशासारखी मनमानी करण्याची मुभा अजिबात दिलेली नाही. कर्त्याचे अधिकार हे कुटुंबाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत, कुटुंबाचे तुकडे करण्यासाठी किंवा कोणावर अन्याय करण्यासाठी नाहीत. हे खूपच योग्य आणि मार्मिक विधान आहे. कायद्याचा मूळ उद्देश हा नेहमी संरक्षण देण्याचा असतो आणि म्हणूनच अशी कायदेशीर साक्षरता वाढवणं गरजेचं आहे. नक्कीच. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आजच्या या विश्लेषणात आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात सारांश सांगायचा तर हिंदू वारसा कायदा कलम 6 नुसार पैतृक संपत्तीत जन्मापासूनच हक्क असतो. स्वअर्जित संपत्तीत मालकाचा पूर्ण अधिकार असतो. कुटुंबाचा कर्ता कायदेशीर गरजेसाठी निर्णय घेऊ शकतो, पण मद्रास उच्च न्यायालयाच्या 12 फेब्रुवारी 2026च्या ऐतिहासिक निर्णयानुसार कर्ता आपल्या अधिकारांचा गैरवापर करून सामायिक संपत्तीचा कोणताही भाग एकाच वारसादाराला प्रेमापोटी किंवा मनमानी करून एकतर्फी गिफ्ट करू शकत नाही. आणि आपल्याला पुढच्या व्हिडिओसाठी कोणता नवीन कायदेशीर किंवा सामाजिक विषय घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच अधिक माहितीसाठी आणि नेहमी संपर्कात राहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो,
ज्ञानाची देवाणघेवाण ही सातत्याने होतच राहिली पाहिजे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचेल. अगदी बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया, लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.